स्टेजला जा आणि त्या तरुणांनी त्या सोहळ्याचं आयोजन केलं. त्या तमाम तरुणांना एकच सांगतो, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग। कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला। सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में। एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में। तब पेड़ पर बैठा कौवा बोला, चिड़िया रानी, चिड़िया रानी, तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है, तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा। तब चिड़िया ने दिया जवाब, एकदम लाजवाब। चिड़िया बोली, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, अपने चोंच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूँ। अरे मैं तो बस इतना जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, आपका नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा। आणि खऱ्या अर्थानं त्या तरुणांचे का टाळ्यांच्या जोरदार गणगणामध्ये प्रत्येकाने टाळ्या वाजवून यांच्याकरता एकदा ज्यांच्या पाठीवर शाबासकी द्या। शेवटची एक सूचना देतो, सुंदर नाटकाचा आनंद प्रत्येकाने घ्यायचा आहे आणि तो आनंद घेत असताना माझी विनंती आहे तुम्हाला की कोणत्याही प्रकारची गर्दी या ठिकाणी होणार नाही, गोंधळ होणार नाही। कार्यक्रम तुमचा आहे, आम्ही पाहुणे बाहेरून आलोय, आम्ही कार्यक्रम बघायला आलोय आणि कार्यक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून अख्खा देश बघतोय। माझी तुम्हाला विनंती आहे, काही करू नका। सुंदर पतीचा जाताना 5 मिनिटं उशीर आणि तमाम पुरुष वर्गाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ देऊन विनंती आहे, कोणीही कार्यक्रम संपल्यावर एकही पुरुष जागेवर उठणार नाही। सगळ्यात पहिले महिला आणि लहान मुलं जातील, त्यांच्या जायची व्यवस्था सगळ्या रवी केली जाईल आणि मग पुरुषांनी आपली जागा सोडायची आहे। कार्यक्रम तुमच्या मुलांचा आहे, आपल्या मुलाचं कौतुक आपण केलं पाहिजे। थोडं 5 मिनिटं थांबला काही फरक पडत नाही, प्रत्येकाने आपापली काळजी घ्या। कार्यक्रम आपला आहे, सुंदर करूया। छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद। धन्यवाद दादा। या ठिकाणी ओजस्वी वाणीतून या ठिकाणी दादांनी आपल्याला सुंदर मार्गदर्शन केलं, वेळेचं महत्त्व जाणून नियोजनामध्ये असलेला एक भाग आहे। आणखी या ठिकाणी मी शिवरायांचा गजर करण्याकरता ढोल पथकांना आमंत्रित करतो। ढोल पथकांना या ठिकाणी आमंत्रित करतो। झालाय अवघ्या 5 मिनिटांमध्ये आता आपल्याला आपल्या या समोर ज्याची आपण वाट पाहत आहात अशा महानाट्याचा कार्यक्रम चालू होईल। 2 मिनिटांमध्ये 2 मिनिटाचा अवधी आहे आणि त्यानंतर लगेच महानाट्याला सुरुवात आपण लगेचच करतोय। 2 कशा पथकांना विनंती आहे, मानवंदना द्यायची 2 मिनिटांकरता। खरं तर जिजाऊ सावित्रीबाई हा तुमचा आमचा वारसा आहे। 5 जानेवारी पासून सावित्रीबाईंच्या विचारावरची मालिका चालू होती, तीही आपण बघितली पाहिजे। जिजाऊचा विचार तोही जोपासला पाहिजे, रमाईचा त्याग तोही अनुभवला पाहिजे आणि तो या निमित्तानं या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो। माझी पथकाला विनंती आहे की 2 मिनिटांमध्ये 2 ते 3 मिनिटात मानवंदना देऊन लगेचच आपण शिवरायांचे 8वावे रूप या भव्य महानाट्याला सुरुवात करतो। कृपया सुरू करा प्लीज। बोल छत्रपती शिवाजी महाराज की, राजमाता जिजाऊ साहेबांचा, गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती